माऊली म्हणतात, जसे दोन नद्या विविध ठिकाणाहून त्याचा उगम होतो, ते प्रवाहात असतात, वाहत असतात आणि त्यानंतर काही काळानंतर त्या दोन्ही नद्या महासागराला जाऊन भेटतात, त्यांचे संगम होते. त्याचप्रमाणे ज्ञानमार्ग नावाची नदी, कर्ममार्ग नावाची नदी, ह्या दोन्ही नद्या विश्व चैतन्य ब्रह्म चैतन्य रूपी महासागरामध्ये जाऊन संगम करतात आणि भक्ताला भगवंताची भेट घडवून आणतात. अशी सुंदर उपमा, सुंदर दृष्टांत माऊली ज्ञानेश्वरीमध्ये देताना दिसतात. दुसरी उपमा, दुसरा दृष्टांत माऊली ज्ञानेश्वरीमध्ये देतात. माऊली म्हणतात,